बातमी पंढरपूरमधून. पंढरपूरच्या नव्या नगराध्यक्ष शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. काँग्रेस समर्थक आघाडीच्या प्रणिता भालके या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात जाहीर अभिनंदन सुद्धा केलंय. भालके यांचं अभिनंदन करून शिंदेंनी त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले का अशी सुद्धा चर्चा ही सुरू झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी. पाहूया. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके विजयी झाल्या आणि भालके माहिती जाणाऱ्या चर्चेला उधाण आलं. त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कार्यक्रमात प्रणिता भालके यांचं जाहीर अभिनंदन केलेलं आहे. निवडणुकीपूर्वी भगीरथ भालके यांनी सांगितलं होतं की आमच्यामागे एक अदृश्य शक्ती आहे आणि निवडणुकीनंतर भालके यांनी स्पष्ट केलं की शहराच्या विकासासाठी जो पक्ष आम्हाला सहकार्य करेल त्या पक्षाचं सहकार्य आम्ही घेऊ. त्या अदृश्य शक्ती आणि तो पक्ष आता स्पष्ट झालेल्या शिंदेसाहेबांच्या अभिनंदनाने. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं नसलं, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी नगरसेवकाच्या निवडणुकीत त्यांनी मुसंडी मारलेली आहे. 36 पैकी 24 नगरसेवक भाजपचे आहेत, एक अपक्ष आहे. आणि म्हणून पुढील 5 वर्ष संघर्षरहित कारभार करण्यासाठी भालकेंना कुठल्या ना कुठल्या पक्षाचं सहकार्य घेणं अपरिहार्य झालं होतं, किंबहुना ते गरजेचं होतं. आणि आता भालके शिवसेनेत पक्षप्रवेश करणार हे शिंदे साहेबांनीच स्पष्ट केलेलं आहे. ते कधी पक्षप्रवेश करतील, कुठं करतील ही उत्सुकता आहे. याकडे अवघ्या शहराचं लक्ष लागलेलं आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.